हॅलो गाईज, दिवाळी फेस्टिवल आता सुरू झालेला आहे। आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस। तर आज मी आणि माझ्या मुलीने ठरवले आहे की आपण रांगोळी काढूयात। सो मी तिला थोडेसे रांगोळीचे शेप बनवून देणार आहे, त्यानंतर ती त्यामध्ये कलर्स फिल करणार आहे। तर मी आता गोपद्मचा शेप तिला काढून देते। तर थोडासा शेपला मी करेक्ट करते, जिथे जिथे मला वाटते की थोडासा शेपमध्ये गडबड झालेली आहे तर मी ती थोडीशी करेक्ट करते। त्यानंतर मी त्यामध्ये एक दिवा काढणार आहे। तर अशा प्रकारे मी दिवा इथे काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी दिव्याचाही शेप थोडासा करेक्ट करून घेते, जेणेकरून ज्यावेळेस आपण त्याच्यात कलर फिल करू तो खूपच सुंदर दिसेल। त्यानंतर मी गोपद्म शेपच्या खाली लोटसचे थोडेसे पेटल्स काढून घेणार आहे। कलर फिल झाल्यानंतर ही रांगोळी खूपच सुंदर दिसते। आता माझे बेसिक शेप तर रेडी झालेला आहे। त्यानंतर मी वरती थोडंसं स्वस्तिक्स काढून घेते। आता सिया यामध्ये कलर्स फिल्स करण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला माझी ही रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा ह्या शेपमध्ये रांगोळी बनवण्याचा। तर सियाने आता रांगोळीला कलर फिल करण्यासाठी घेतले आहेत। मी तिला कुठे कोणता कलर फिल करायचा आहे याचे मार्किंग थोडेसे करून दिले आहेत, त्या प्रकारे ती व्यवस्थित सगळा कलर फिल करेन। तिला पण रांगोळी काढायला खूप आवडते, सो तिचा हा सेकंड अटेम्प्ट आहे रांगोळीचा। तर तिने कलर फिल केलेले तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असे आहे आमच्या रांगोळीचे फायनल आउटपुट। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केले नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। थँक्यू।